Hello friends, I am Professor Maske sir. So you are watching me on a special series on one of the most important topic of our English grammar, that is direct and indirect speech. So thank you for watching all the videos of this series, and now I am presenting the last video of this series, which is indirect speech of let's sentences. की विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत माझ्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. आणि आपण जे व्हिडिओचं जी मालिका पाहतो त्या मालिकेमधला हा जो सर्वात शेवटचा व्हिडिओ आहे की या आणि जो लेट असलेल्या सेंटेन्स इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आता या सिरीज मधला हा आपला सर्वात शेवटचा व्हिडिओ आहे. या सिरीज मध्ये माझे एकूण 6 व्हिडिओज आहेत की ज्यामध्ये हा टॉपिक मी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला अगदी उदाहरणासहित समजावून सांगितलेला आहे. त्यामुळं तुम्हाला हा टॉपिक पुढे परीक्षेमध्ये खूपच अगदी सहज लिहा. तुम्ही याच्या जे तुम्हाला काय आवश्यक आहे त्या गोष्टी तुम्ही यामध्ये करू शकता. म्हणूनच आज आता हा शेवटचा टॉपिक आहे आणि यानंतर जो आपला टॉपिक आहे तो नवीन टॉपिक घेऊन मी लगेचच आपल्या चॅनलवर येणार आहे. त्यामुळे नवीन व्हिडिओज जर तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल. चला तर मग जाऊया इनडायरेक्ट स्पीच ऑफ लेट्स सेंटेन्सेस. की लेट्स म्हणजे काय? लेट म्हणजे एखादी गोष्ट करण्याची परवानगी देणे किंवा एखादी गोष्ट करू देणे. तर मग यामध्ये नियम्स काय? तो रिपोर्टर रिमेन्स द सेम, की रिपोर्टर बोलणारा जशास तसा राहतो, त्यात कसलाही बदल नाही. सो चेंजेस ऑफ द रिपोर्टेड स्पीच, की रिपोर्टेड स्पीच मध्ये होणारे रिपोर्टिंग व्हर्ब्स मध्ये होणारे जे काही बदल आहे ते तुम्ही पाहू शकता. डायरेक्ट स्पीच मध्ये सेड असेल, सेड टू असेल, टोल्ड असेल, एक्सक्लेम्ड असेल. तर यांच्यासाठी इनडायरेक्ट स्पीच करताना तुम्ही वाक्याच्या संदर्भानुसार सजेस्टेड, विश्ड अँड प्रपोज्ड. सो वी हॅव 3 ऑप्शन्स फॉर द इनडायरेक्ट स्पीच ऑफ लेट सेंटेन्सेस: सजेस्टेड, विश्ड, प्रपोज्ड. सो ऑब्वियसली वी हॅव टू टेक a proper one according to the reference of the sentence. Suggested, wished and proposed या तिन्हीपैकी एक वाक्याच्या संदर्भानुसार घ्यायचा. लिसनर रिमेन द सेम, जो ऐकणार आहे तो अगदी जशास तसा राहतो. सो वी यूज दॅट ॲज अ कंजक्शन इन लेट सेंटेन्सेस, की लेटच्या वाक्यामध्ये कंजक्शन म्हणून आपण दॅटचा वापर करतो. सो चेंजेस ऑफ द रिपोर्टेड स्पीच. सो फ्रेंड्स, सो प्लीज बी केअरफुल about these changes. So many students confuse only here, की बरेचसे विद्यार्थी याच ठिकाणी कन्फ्यूज होतात. मग त्यासाठी तुम्हाला या गोष्टीवर थोडंसं जास्तीचं फोकस करावं लागणार आहे. मग रिपोर्टेड स्पीच मध्ये जे बदल आहेत ते बदल कोणकोणते आहेत? त्यातला पहिला बदल बघा, रिमूव्ह द वर्ड लेट. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू रिमूव्ह द वर्ड लेट. लेट हा शब्द आपल्याला सरळ काढून टाकावयाचा आहे इनडायरेक्ट स्पीच करताना, मागे पुढचा काही विचार न करता. त्याच्यानंतर पिक आउट द सब्जेक्ट दॅट कम्स आफ्टर द वर्ड लेट और विथ द वर्ड लेट्स, सच एज लेट्स. टर्न द ऑब्जेक्टिव्ह केस इनटू सब्जेक्टिव्ह केस अँड चेंज इट ॲज पर द रूल्स ऑफ स्टेटमेंट्स और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस. याचा अर्थ काय बघा, या वाक्य प्रकारामध्ये जो आपला जो कर्ता आहे हा लेट या शब्दानंतर येतो किंवा लेट या शब्दा बरोबरच येतो. त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे पहा, या लेट या शब्दाबरोबर येतो किंवा लेट शब्दाच्या पुढे येतो किंवा लेट या शब्दाबरोबर. जसं लेट्स म्हणजे लेट अज बघा तुम्ही पाहू शकता. मग आणि या लेट या शब्दानंतर येणारा जो कर्ता आहे तो नेहमी ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये असतो, म्हणजे कर्मामध्ये असतो. मग आपल्याला काय करायचंय, त्याच कर्त्या ऑब्जेक्टिव्ह केसला सब्जेक्टिव्ह केस मध्ये रूपांतरित करावयाचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे ऑब्जेक्टिव्ह केस आणि सब्जेक्टिव्ह या काय भानगडी आहे? तर हे खूप साधं सोपं आहे. फक्त ऐकण्यासाठी आपल्याला थोडंसं अवघड वाटेल, पण करण्यासाठी ऍक्च्युअली आपल्याला हे खूपच सोपं. ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय? आय
जर सब्जेक्टिव्ह असेल तर मी ऑब्जेक्टिव्ह असेल. वी सब्जेक्टिव्ह असेल तर अज ऑब्जेक्टिव्ह असेल. ही सब्जेक्टिव्ह असेल तर हिम ऑब्जेक्टिव्ह असेल. सी सब्जेक्टिव्ह असेल तर हर ऑब्जेक्टिव्ह असेल. दे सब्जेक्टिव्ह असेल तर देम ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असतील. अशा प्रकारे ज्यांना आपण थोडक्यामध्ये मराठीमध्ये काय म्हणू शकतो की सर्वनामाची द्वितीया. या लेटच्या नंतर येणारा जो कर्ता आहे तो द्वितीय विभक्तीमध्ये असतो. केस म्हणजे विभक्ती, आणि आपल्याला काय करावं लागणार आहे, मग त्याला प्रथमा विभक्तीमध्ये रूपांतर करावं लागणार आहे आणि त्याचा बदल विधानार्थी वाक्याच्या नियमानुसार करावा लागणार आहे. म्हणजे थोडक्यात लेट्स म्हणजे लेट अस, मग अज हे कोणत्या सब्जेक्टिव्ह केसचे ऑब्जेक्टिव्ह आहे, वीचे आहे. मग त्याला काय केलं आपण, वी मध्ये कन्वर्ट केलं, सब्जेक्टिव्ह केस मध्ये कन्वर्ट केलं आणि त्याचा बदल मग आपण मागच्या नियमानुसार केला. त्याच्यानंतर काय हो, टेक शुड आफ्टर द चेंज ऑफ द सब्जेक्ट, की शुड नावाचं हेल्पिंग वर्ब आपल्याला लगेचच घ्यायचं आहे. केव्हा, लगेचच कर्त्याचा बदल झाल्यानंतर. आणि त्याच्यानंतर राईट द रिमेनिंग सेंटेन्स विदाउट द चेंज ऑफ द वर्ब बट समटाइम्स चेंजेस ऑफ द वर्ब्स डू ऑकर. आणि यानंतर उरलेलं वाक्य आपल्याला अगदी जशास तसं घ्यावयाचं आहे, की कसल्याही प्रकारच्या क्रियापदाचा बदल न करता. मी काय म्हणतोय की कसल्याही प्रकारच्या क्रियापदाचा बदल न करता हे वाक्य आपल्याला घ्यायचंय. बट समटाइम्स द चेंजेस ऑफ द वर्ब्स डू ऑकर इन द सेंटेन्सेस. पण कधी कधी क्रियापदाचे बदल संभवतात, ते आपल्याला लक्षात ठेवले म्हणजे होऊ शकतात. तर ते कधी होऊ शकतात, केव्हा होऊ शकतात, ते आपल्या या समोरच्या उदाहरणासह ते आपल्याला आलेलं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे सरळ वाक्यामध्ये. तर आता सरळ प्रॅक्टिस. मग काय केलं आपण, नियम काय, रिपोर्टर जशा तसा राहतो, लिस्नर रिपोर्टिंग वर्ब, विश्ड, प्रपोज, सजेस्टेड या तिन्हीपैकी एक घ्यावं लागतं आपल्याला वाक्याच्या संदर्भानुसार. लिस्नर जशास तसा राहतो. त्याच्यानंतर कंजक्शन आपण दॅटचा वापर करतो. आणि इनडायरेक्ट रिपोर्टेड स्पीचचे बदल कोणते आहेत, मग लेट हा शब्द काढतो. लेट या शब्दानंतर येणारा द्वितीय विभक्तीमधील कर्त्याचं रूपांतर प्रथमा विभक्तीमध्ये करून त्याचा बदल पूर्वीच्या नियमानुसार करतो. त्यानंतर लगेचच शुड हे सहाय्यकारी क्रियापद घेऊन उर्वरित वाक्य क्रियापदाचा बदल न करता जशास तसं लिहितो. पण कधी कधी क्रियापदाचे बदल संभवतात. तर आता सरळ आपण सराव करतो. श्याम सेड टू नीता लेट यू टेल द ट्रूथ. बघा, नाउ श्याम इज द रिपोर्टर, say to is the reporting verb, नीता is the listener of the sentence, let त्याच्यानंतर बघा हे यू ची ऑब्जेक्टिव्ह केस आपल्याला माहित आहे, यूच असते. त्याच्यामुळं काही कन्फ्यूज होण्याचं, काही गोंधळून जायचं कारण नाही. हा जो लेट शब्द आहे, या लेट शब्दानंतर येणारा जो वाक्याचा कर्ता आहे तो ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये असतो, म्हणजे द्वितीय विभक्तीमध्ये असतो. या ऑब्जेक्टिव्ह केसचं काय करायचं आपल्याला, सब्जेक्टिव्ह केस मध्ये रूपांतर करायचं. म्हणजे यू ची सब्जेक्टिव्ह केस काय हो, यूच येते. आणि त्याच्यानंतर इथे शुड नावाचं क्रियापद घ्यायचंय, हेल्पिंग वर्ब घ्यायचं, मॉडेल ऑक्झिलरी, आणि त्यानंतर उरलेलं वाक्य क्रियापदाचा बदल न करता जशास तसं लिहायचं आहे. चला सरळ याला करूया. रिपोर्टर रिमेन द सेम, said to Neil, let you tell the truth, suggested घेऊ शकतो आपण. suggested, listener remain the same, so take that as a conjunction. so remove the let word. हा शब्द लेट हा शब्द काय करायचा आपल्याला, टोटली काढून टाकायचा आहे. त्याच्यानंतर येणारा हा जो ऑब्जेक्टिव्ह केस मधील जो कर्ता आहे त्याला सब्जेक्टिव्ह मध्ये यू चे सब्जेक्टिव्ह केस यू येते आणि यू चा बदल लिस्नर नुसार करतो आपण. म्हणजे काय केलं, लेट नंतर येणारा कर्ता ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये असतो, त्याची सब्जेक्टिव्ह केस करायची आणि त्याचा बदल क्रिया कर्त्याच्या नियमानुसार करायचा. यू ची सब्जेक्टिव्ह केस यू आहे आणि यू वाक्याचा कर्ता यू असेल तर तो लिस्नर नुसार बदलतो. लिस्नर नीता फिमेल आहे, सो वी हॅव टू टेक सी. त्याच्यानंतर शुड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आणि उर्वरित वाक्य क्रियापदाचा बदल न करता जशास तसं लिहायचं. समजा श्याम suggested नीता that she should tell the truth. Next, I, reporter, said to my mother, let me clean the room. wished येऊ शकतो आपण या ठिकाणी. I wished my mother
दॅट नावाचं कंजक्शन, लेट हा शब्द काढून टाकला. बघा लेट मी नंतर या ठिकाणी लेट नंतर मी जो लेट नंतर या शब्दानंतर जो सब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये आलेली. मी ची सब्जेक्टिव्ह केस काय येते आय, आणि आय चा बदल कोणानुसार करतो आपण रिपोर्टर नुसार करतो. आणि आय जर रिपोर्टर देखील आयच असेल तर त्याचा बदल काय होणार आहे आयच होणार आहे, जो की आपण कर्त्याच्या बदलामध्ये अगदी सुरुवातीचा पहिल्या व्हिडिओमध्ये या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे म्हणून आय. त्यानंतर शुड, त्याच्यानंतर उर्वरित सेंटेन्स राईट ॲज इन द डायरेक्ट स्पीच विदाउट मेकिंग एनी चेंजेस इन द वर्ब. आय शुड क्लीन द रूम. संपलं. आय विश्ड माय मदर दॅट आय शुड क्लीन द रूम. नेक्स्ट, Sachin is the reporter. Sachin said to Gopal, "Let's have a cup of tea." चल एक कप चहा घेऊया. या ठिकाणी आपण विश करू शकतो. विश्ड गोपाल कंजक्शन दॅट. त्यानंतर लेट हा शब्द काढून टाकला. आता या ठिकाणी बघा लेट्स आलेला आहे. बघा मी ऑलरेडी सांगितलं होतं की द सब्जेक्ट कम्स विथ द वर्ड लेट और आफ्टर द वर्ड लेट. या ठिकाणी लेट आलेला आहे. लेट्स म्हणजे लेट अस म्हणजे अज आहे. अज ही कोणत्या प्रोनाउनची ऑब्जेक्टिव्ह केस आहे हो वी ची आहे. आणि वी चा बदल रिपोर्टर नुसार. वी चा बदल आपण काय करतो जनरली दे करतो. की सचिन सेड टू गोपाल लेट्स हॅव अ कप ऑफ टी. आपण चहा घेऊया म्हणजे आपण त्या ठिकाणी काय करावं लागेल दे शुड हॅव अ cup of tea. Sachin wished Gopal that they should have a cup of tea. अशा प्रकारे. नेक्स्ट, हा सोपा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो. I said to my mother, let's go to the hill for a change. I said to my mother, let's go to the hill for a change. हे थोडाफार चेंज करण्यासाठी आपण काय करूया कोणत्यातरी टेकडीवर जाऊया. इट मीन्स I wished. My mother, listener, remain the same. So take that as a conjunction. Remove the word let and the objective case let's means let us. So us is the objective case of we and we will change to they. So take should and write the remaining sentence without any change in the verb. That they should go to the hill for a change. I wished my mother that sorry मित्रांनो, या ठिकाणी देचा बदल आपल्याला काय करावं लागणार आहे वीज करावं लागणार आहे. बघा वाक्याच्या संदर्भानुसार आय विश्ड माय मदर की आपण जाऊया म्हणून या ठिकाणी काय वी शुड गो टू द हिल फॉर अ चेंज. आता काही बऱ्याच नियमांना अपवाद असतात. मग त्याच अपवादामध्ये अशा प्रकारचे अपवादात्मक सेंटेन्स येतात. काय आय विश्ड माय मदर दॅट वी शुड गो टू द हिल फॉर अ चेंज. की मी माझ्या आईला इच्छा व्यक्त केली की आपण जाऊया. ते नाही या ठिकाणी हे दोघे म्हणून आपण काय केलं वरच्या वाक्यामध्ये देव केलं होतं पण या ठिकाणी आपल्याला तसं करावं लागणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट, reporter remained the same. I said it to him, let us escape from this place. Suggested घेऊ शकतो आपण. Him is the listener, so take that as a conjunction. Let us is the objective case of we and we change according to the reporter. I suggested him that. आता या ठिकाणी बघा काय येणार आहे दे का वी येणार आहे ते आपल्याला वाक्याच्या संदर्भानुसार ठरवलं. आय आहे वाक्याचा करता आय असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला वीच दे करता येणार नाही म्हणून आपल्याला वीचा बदल वीच करावा लागेल. दॅट वी शुड इस्केप फ्रॉम धिस काय होणार आहे हो दॅट प्लेस. आय सजेस्टेड हिम दॅट वी शुड इस्केप फॉर दॅट place. Next, number 7. Gajanan is the reporter.
said to us, let's start our contest for this morning. Gajanan wished us that लेट्स. आता पुन्हा बघा या ठिकाणी लेट्स आलेला आहे शब्द. अजचे ऑब्जेक्ट केस वी येते. सेड टू अस. आता या ठिकाणी आपण काय घेऊ, वी घ्यायचं का दे घ्यायचं ते आपल्याला थोडासा विचार करावा लागणार आहे या ठिकाणी. गजानन सेड टू अस लेट्स स्टार्ट आवर कॉन्टेन्स दॅट. अज आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे की आपण आपलं कॉन्टेस्ट आपली स्पर्धा चालू करूया, की मग या ठिकाणी काय करूया आपण दे घ्यावं लागणार की त्यांनी त्यांची स्पर्धा चालू केली पाहिजे. दॅट दे शुड स्टार्ट. आवरचा बदल देअर कॉन्टेस्ट फॉर दॅट मॉर्निंग. गजानन विश्ड दॅट they should start their contest for that morning. तर या ठिकाणी हे देखील वाक्य झालेले आहे. आणि आता आपण हे शेवटचं वाक्य पाहूया मित्रांनो. they suggested us that. आता बघा लेट्स या वाक्य प्रकारामध्ये मोस्टली लेट्स येणार आहे बघा, लक्षात घ्या तुम्ही. लेट्स डोनेट समथिंग टू दीज पुअर पीपल. दॅट दे सजेस्ट. त्यांनी सजेस्ट केले की त्यांनी काहीतरी या गरीब लोकांसाठी दान केलं पाहिजे. दे सजेस्टेड दॅट दे शुड. या ठिकाणी दे शुड डोनेट something to these poor people. They suggested that they should donate something to these poor people. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण लेट्स ने सुरुवात होणाऱ्या सेंटेन्स वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच कशा प्रकारे करायचं हे अगदी विस्तृत रूपात शिकलेलं आहे. तर आणि आता या ठिकाणी आपला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हा टॉपिक खऱ्या अर्थाने पूर्ण झालेला आहे. की याच्यामध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं. सो इन द फर्स्ट व्हिडिओ I have given to you some of the important rules of indirect speech. After in the second video, so we learned the indirect speech of a statement or declarative sentence. In the third video, we learned the indirect speech of interrogative sentences, and after that indirect speech of exclamatory sentences, indirect speech of imperative sentences, and in the last video we learned the indirect speech of sentences that begin with let. सर्वात शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण लेटने सुरुवात होणाऱ्या एक प्रकारच्या आज्ञार्थी वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं ते आपण अगदी विस्तृत रूपाने शिकलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक पूर्ण समजण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या मालिकेतले सगळे व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. अगदी हे तुम्हाला सोप्या समजतील. तुम्हाला अगदी याच्या जे काही बदल आहे, जे काही रूल्स आहे ते अगदी लिहून घेता येतील अशा साध्या सोप्या पद्धतीने मी हे व्हिडिओज कसल्याही प्रकारची एडिटिंग न करता तुमच्या समोर सादर केलेले आहेत. आय होप you like it. So if you like it, so please subscribe my channel and share my videos, like my videos to your friends. Thank you for watching.